नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सियाक रिलेटेड एक महत्त्वाची अपडेट. सियाकने आज एकत्रित सामायिक प्रवेश परीक्षा 2026चे जे इंटरव्ह्यूसाठी पात्र झालेले आहेत आणि अपात्र झालेले आहेत विद्यार्थी, त्यांची लिस्ट जी आहे ती पब्लिश केलेली आहे. त्याच्यामध्ये जे मुलाखतीस पात्र आणि अपात्र विद्यार्थी यादी. ठीक आहे, आपण आता बघूया की काय म्हणले. सन 2026-27 करता उच्च शिक्षण, इथे त्यांनी दिलेलं आहे की 6 प्रशिक्षण केंद्र आणि यशदा आणि PCMC ची 2 ऑगस्ट रोजी जी एक्झाम झाली होती तिचा रिझल्ट जो आहे तो 25 तारखेला पब्लिश केला होता, 25 ऑगस्टला. त्याच्यानंतर आता बघूया की त्या लिस्टमध्ये जे विद्यार्थी पास झाले होते ते टोटल 2062 होते आणि ह्याच्यामधून इंटरव्ह्यूसाठी पात्र आणि अपात्र विद्यार्थी मेरिट लिस्टनुसार यादी पब्लिश होणार होती, आज झालेली आहे. आता आपण बघूया की तसेच मुलाखतीबाबतच्या दिनांक व अन्य सूचना लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील. तर ठीक आहे, ज्यावेळेस सियाक इंटरव्ह्यूच्या ज्या काही सूचना पब्लिश करेल त्यावेळेस आपण एक चांगलं डिटेल्समध्ये एक लेक्चर करूया, त्याच्यामध्ये सर्व आपण डिस्कस करूया की इंटरव्ह्यूसाठी कसं प्रिपरेशन करायचं आहे, काय आहे पॅनल कसं आहे, क्वेश्चन्स कसे आहेत, तुम्ही काय काय प्रिपेअर करायला हवे. आणि तुम्ही जे 2-3 वर्षापासून जर अभ्यास करत असाल तर तुम्हाला नक्कीच सगळी माहिती असते, फक्त स्ट्रक्चर्ड वेने तुम्हाला ती प्रश्न विचारल्यावर सांगता आली पाहिजे, ते आपण सर्व पाहणार आहोत. आता आपण बघूया की ह्याच्यामध्ये इथे त्यांनी दिलेलं आहे की इलिजिबल फॉर इंटरव्ह्यू कॅन्डिडेट्स अशी लिस्ट आहे टोटल. त्याच्यामध्ये आपण बघूया की किती विद्यार्थी जे आहेत इलिजिबल आहेत आणि नॉट इलिजिबल किती आहेत हे बघू शकता इथे त्यांनी. आणि एक महत्त्वाचं की ही मेरिट लिस्ट जी आहे ही सीट नंबर मेरिट लिस्ट नाही आहे, हे सीट नंबर वाईज दिलेलं आहे. ही मेरिट लिस्ट नाही आहे हे लक्षात घ्या, नाही तर काय होतं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं आहे की त्यांचा जो म्हणजे जो सिनियर नंबर आहे तोच त्यांचा रँक आहे. तर ही मेरिट लिस्ट नाही आहे, ही मेरिट लिस्ट नाही आहे. मी ते मेन्शन करतो. तर हे म्हणजे सिरियल नंबर तुमचा रोल नंबरनुसार हे तिथं जे आहे लिस्ट ही पब्लिश केलेली आहे. आता एलिजिबल कॅन्डिडेट किती आहेत बघूया आपण. हे बघा इथे बघू शकता तुम्ही 1490 टोटल 1490 हे इलिजिबल झालेले आहेत कॅन्डिडेट्स. आणि हे इथे नॉट इलिजिबल फॉर इंटरव्ह्यू कॅन्डिडेट लिस्ट आहे. ह्याच्यामध्ये किती विद्यार्थी आहेत तर ह्याच्यामध्ये नॉट इलिजिबलसाठी 575 आहेत. आता काय आहे की ह्याच्यामध्ये 2062 जे आहेत विद्यार्थी हे क्वालिफाईड झालेले होते एक्झामसाठी. क्वालिफाईड आपण डिस्कस केलं होतं या बाबतीत अगोदरच्या लेक्चरला. तो लेक्चर तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या की कशा पद्धतीने. आणि आपण एक साधारण किती ॲप्रोच म्हणजे किती असले पाहिजे इंटरव्ह्यूसाठी ते सुद्धा डिस्कस केले. तर ह्याच्यामध्ये क्वालिफाईड लिस्टमधले जे विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूसाठी इलिजिबल आणि नॉट इलिजिबल. तर असं तुम्ही बघाल तर इलिजिबलचे 1490 विद्यार्थी आहेत आणि ह्याच्यासाठी 575 विद्यार्थी आहेत ते नॉट इलिजिबल. तर आता काय करायचं, ते इलिजिबल विद्यार्थ्यांनी पुढची प्रोसेस जी आहे ती सगळी फॉलो करायची आणि जे नॉट इलिजिबल आहेत त्यांच्यासाठी पुढचे इन्स्ट्रक्शन नसणार आहेत, कारण की तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. आता इथून पुढे इंटरव्ह्यूला तुम्ही इलिजिबल नाही आहात, तर पुढची प्रोसेस ॲडमिशन प्रोसेसमधून तुम्ही बाहेर पडलात. ठीक आहे, तर आता आपण बघूया की आपण काल काय डिस्कस केलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण किती रेशोमध्ये जे आहेत त्यांनी हे विद्यार्थी घेतलेले आहेत ते आपण बघूया. आता कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की टोटल 510 वॅकन्सी होत्या, बरोबर. तर 510च्या वॅकन्सीच्या रेशोमध्ये त्यांनी जे विद्यार्थी घ्यायला पाहिजे होते ते आपण डिस्कस केलं होतं की किती घ्यायला पाहिजे होते. आणि त्यांनी ॲक्च्युली 1490 घेतलेत ना, 1490. मग ते किती पट झाले तर ते जवळपास 500 विद्यार्थ्यांच्या जवळपास ते विद्यार्थी त्यांनी इंटरव्ह्यूसाठी इलिजिबल केलेले आहेत, है ना. तर आपण 510 आणि हे 560, तर आपण 560 पकडून 1680 म्हणजे नियर बाय 1700 जण इंटरव्ह्यूला क्वालिफाय होतील असं आपण हे केलं होतं. परंतु काय झालं की सियाकने काय केले, फक्त 1490 विद्यार्थी. तर आपण बघूया की इंटरव्ह्यूसाठी जे आहेत
इथे आपण क्वालिफाईड विद्यार्थीमध्ये 2062 इथं मेन्शन केलेलं आहे. आता 1490 विद्यार्थी आणि 575 विद्यार्थी, बरोबर. तर ह्या हे जे आहे दोघांचं आपण ॲडिशन केली तर आपल्याला असं लक्षात येतं की जो टोटल काउंट आहे तो ह्याच्यामध्ये जो कोणाचं नाव वगैरे राहिलं असेल तर तुम्ही बघू शकता. हां, आणि हे 575 2065 विद्यार्थी होतात, म्हणजे तीन विद्यार्थी इथे एक्स्ट्रा झालेले आहेत ना, 2062 आणि 2065, बरोबर. तर 3 विद्यार्थी इथे एक्स्ट्रा झालेले आहेत. ते आपण बघूया कसं झालं ते लिस्ट पुन्हा एकदा बघूया. हां, आणि त्यांनी ही वॅकन्सी काय कन्सिडर केले, तर 510 पण नाही कन्सिडर केले त्यांनी, किती 500च वॅकन्सी कन्सिडर केली. आणि 500च्या वॅकन्सीच्या कमी 500 वॅकन्सीच्या कमी 1500, 500 पण नाही, तुम्ही धरा की 496च केले त्यांनी. 496 वॅकन्सी कन्सिडर करून हा आकडा जो आहे 1490चा तो इंटरव्ह्यूसाठी पात्र केलेला आहे. मग आता बाकीच्या वॅकन्सीचं कसं काय हे आता थोडीशी माहिती मी पण घेतो की असं का झालं ते. आणि जर कोणाला असं वाटत असेल की माझं नाव पहिले होतं आता नाही आहे, आणि समजा असं कधी होत नाही शक्यतो, पण जर तसं वाटत असेल तर त्यांनी डायरेक्ट मेल करून सियाकला कळवायचं की कशा पद्धतीने जे आहे ते त्यांचं नाव जे आहे किंवा असेल काय जर त्याच्यामध्ये तर ठीक आहे. तर आपण आता याच्यामध्ये इंटरव्ह्यूची लिस्ट आज आलेली आहे. आता आपण पुढचे इन्स्ट्रक्शन येतील त्यावेळेस पूर्ण डिटेलमध्ये आपण जो 50 मार्काचा इंटरव्ह्यू त्याच्याबाबत आपण जे आहे डिस्कस करणार आहोत की कसं काय. कारण की मला बरेच विद्यार्थी विचारत आहेत कमेंट्समध्ये पण, आणि की सर कसं काय करायचं जे आहे इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन काय करायचं कसं करायचं, ते तुम्हाला फक्त स्ट्रक्चर्ड वेमध्ये सांगता आलं पाहिजे. तुम्हाला जी माहिती आहे तुमच्याजवळ ती फक्त तेवढं आपण कसं काय ते शिकूया, ठीक आहे. आणि जर तुम्हाला दुसरीकडे पण कुठे गायडन्स मिळत असेल तर तो पण तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपण कशा पद्धतीने इंटरव्ह्यूमध्ये बोललं पाहिजे आणि जे प्रश्न विचारतात आणि ते उत्तर कसं दिलं पाहिजे. आणि दुसरा प्रश्न म्हणजे की इंटरव्ह्यूसाठी इंग्लिशमध्ये बोलायचं का मराठीमध्ये बोलायचं, हे पण मला एका विद्यार्थ्याने विचारलं. तर असं काय नसतं, लँग्वेज इज नॉट अ बॅरियर. म्हणजे तुम्हाला फक्त स्वतःला एक्सप्रेस करता आलं पाहिजे तिथे बसल्यानंतर, एकदम व्यवस्थित क्लॅरिटी असली पाहिजे प्रश्नाची, आणि उत्तर देताना तुम्ही जे सांगाल त्याच्याबद्दल पण तुम्हाला जे आहे ते तुम्ही पूर्णपणे क्लीन असले पाहिजे बोलताना, की म्हणजे तुम्हाला त्यांच्यामध्ये तुम्हाला असं की जे तुम्ही सांगताय ते एकदम परफेक्ट आहे असं पण काही गरज नाही. तुम्हाला जेवढं माहिती आहे ते त्याच्याशी रिलेटेड तुम्ही सांगितलं तरी चालतं, ठीक आहे. आपण बघूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.